कृष्णा लोंढे पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. तर स्ट्राईक वरती पाहतो आपण महेंद्र याला, महेंद्र परेड. तर आनंद मोर हा नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. पहिला बॉल पूल केलाय, पूल पॉवरफुल होईल का? यस, पॉवरफुल झालाय, सक्सेसफुल झालाय. चेंडू सरळ निघून गेलाय बॉडी लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉल वरती धमाका, ठोकलाय षटकार. कृष्णा याच्या पहिल्या बॉल वरती षटकार. भव्य स्वागत केलंय कृष्णा याचं. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, आता मिस्टॅबिंग झालाय, झेल ड्रॉप. बघा महेंद्र याला जीवनदान मिळालंय. बघा शतरक्षक होते तिकडे, मात्र त्यांच्याकडनं झालेला हा मिस्टेक, झेल ड्रॉप. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद आता दिला गेलाय महेंद्र परेड याला. एक सिंगल धावाली, या सिंगल धाव्याने धावसंख्या आता 7 या आकड्यावरती. बघा इथे प्रत्युत्तर दिलं होतं कृष्णा याने दुसऱ्याच बॉलवरती, मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा खूप चांगला स्ट्रोक इथे कंप्लीट केलाय आणि हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर जाऊन पोहोचलाय. यावेळेस चौकार येतोय, 4. आनंदच्या बॅटमधून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण पाहतोय. नो मॅच मध्ये चेंडू पडतोय, शतरक्षक आले तिकडे 3. चेंडूला उचललं जाईल, फेकलं जाईल. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती, 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. पहिले षटक हे मार्गस्थ आहे, 4 बॉल टाकून झाले. धावसंख्या आपण पाहतोय दुहेरी अंकामध्ये 13 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर एक चौकार देखील आलेला आहे. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॅकफूट वर जाऊन खेळण्याचा प्रयत्न तिकडे आपण पाहतोय. मला वाटतं बॅट्समन बाद झाला तिकडे हिट विकेटच्या स्वरूपात. बघा शॉट कंप्लीट करत असताना तिकडे यष्टांवर जाऊन आदळलाय फलंदाज आनंद मोर, आणि आता पहिला फलंदाज बाद झालाय तो म्हणजे हिट विकेटच्या स्वरूपात. थँक्यू. चला नवीन बॅटर घाई करायची आहे. नवीन बॅट्समन अगोदरच रेडी राहायचं आहे, लक्षात घ्या. मंगेश येतोय, मंगेश पांजे. काय ते कृष्णा या गोलंदाजाने कमबॅक केलाय. पहिल्या बॉलवरती षटकार लागल्यानंतर एक विकेट देखील त्याने आता इथे मिळवलेली आहे. शेवटचा बॉल बाकी असेल. नव्याने बॅटर मंगेश आलाय स्ट्राईक वरती. एक फ्रेश फलंदाज आता स्ट्राईक वरती पाहायला मिळतो या पहिल्या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल ते मिस्टॅबिंग, चेंडू हवेमध्ये आहे, शतरक्षक चेंडूच्या खाली पोहोचला होता, मात्र झेल पकडू शकलेला नाही आहे. थोडासा फंबल पाहायला मिळाला, फेकी झाले स्ट्राईक एंड कडं, आणि तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. बघा इथे देखील संधी निर्माण झाली होती या षटकामध्ये, मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या, 2 धावा पूर्ण झाल्या. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या षटकात धावसंख्या आपण पाहतोय 1 गडी बाद 15 धावा. 15 रन्स ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पाहूया दुसरा षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येईल. चला थोडीशी घाई करायची, जास्त वेळ खर्च करू नका. आपण पाहतोय गावराईपाडा संघाचे फक्त 10 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेळाडूंची थोडीशी कमतरता जाणवलेली आहे, आणि आपण पाहतोय की ज्यावेळेस मार्च महिन्याला सुरुवात होते त्यावेळेस खेळाडूंची कमतरता ही
प्रत्येक संघाला ही जाणवत असते. सचिन येतोय, सचिन लोंढे दुसरं षटक हाताळण्यासाठी. लेफ्ट आर्म बॉलर आपण पाहतोय, त्याच्या समोर महेंद्र परेड. आपण पाहतोय सचिन. पहिला बॉल ऑफस्टमच्या बाहेर टाकला गेलाय, खूपच बाहेर होता. पंचांनी सांगितलं हा चेंडू वाईड असणार आहे, वाईट बॉल. वाईट बॉलने सचिन इथे सुरुवात करतोय. इथे पहिला सामना पण बघितला, लो स्कोरिंग झाला होता. मात्र हा सामना हाय स्कोरिंग होईल यात काहीच शंका नाही आहे, कारण पहिल्या षटकात तब्बल 15 धावा आल्यात. आणि सचिन याने वाईट बॉलने सुरुवात केलंय. इथे फोर्स करण्याचा प्रयत्न, शतरक्षक आलाय तिकडे आणि बघा खूप चांगला झेल तिकडे पकडलाय विनोद लोंढे या शतरक्षकाने. फलंदाज बाद. थँक्यू. हे नव्याने बॅटर आता राहुल येतोय, राहुल साठवण न्यू बॅटर इन झालाय. इथे कट करण्याचा प्रयत्न, चेंडूला घेऊन काढले कव्हर पॉइंट मध्ये. शतरक्षक आहे तिकडे सुरेश, चेंडूला उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झाली होती. या एका धाव्याने धावसंख्या आता पोहोचली गेली, ती म्हणजे 17 या आकड्यावरती. 17 रन्स, 17 धावा या धावफलक्यावरती लागल्या गेल्यात. ते आपण पाहतो वेगवान चेंडू, कट करण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. खूप चांगली बॉलिंग आता इथे कमबॅक केलंय गोलंदाजांनी या षटकामध्ये. सचिन लोंढे लेफ्ट आर्म बॉलर आहे, अँगल बनून चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. मंगेश आणि राहुल अशी ही जोडी आता आपण खेळपट्टीवरती पाहतोय. सलामीची जोडी महेंद्र परेड आणि आनंद मोर हे बाद होऊन माघारी परतलेत. इथे बघा आणखीन एक वेगवान चेंडू टाकला गेला, तेच तर्रार चेंडू होता. वेगावरती अक्षरशः स्वार झालाय गोलंदाज सचिन. च्या पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च झाल्या होत्या, त्याच्यावरती इथे त्यांनी कमबॅक केलेला आहे. 15 धावा खर्च झाल्या होत्या. पहिला बॉल वाईड टाकला, त्यानंतर विकेट मिळाला, त्यानंतर सिंगल धावली, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू हे डॉट टाकले गेलेत. या षटकातील 4 बॉल टाकून झालेत. 2 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. फोर्स करण्याचा प्रयत्न, स्टॅमिंग झालाय. शतरक्षक थोडासा पुरा पडलाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील का? यस, 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. या 2 धाब्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 19 या आकड्यावरती. 19 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी असेल. खूप चांगली बॉलिंग या षटकात सचिन लोंढेकडून आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील आपण ही दुसरी लढत पाहतोय. पहिल्या मॅचमध्ये उंबरपाडा या संघाने एक सामना जिंकलेला आहे. इथे स्टॅमिंग झालाय, झेलची संधी निर्माण झाली आणि मंगेश पांजी याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. शेवटच्या बॉलवरती इथे देखील विकेट मिळालेली आहे. अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 19 धावा.
सदानंद येते बॉलिंग ट्रॅक वरती. रुपेश टोकरे तो तिसरं षटक हाताळण्यासाठी. रुपेश हे तिसरं षटक हाताळतोय आणि पहिला चेंडू त्याने डॉट फेकलाय. डॉट बॉलने इथे सुरुवात त्याने केलेली आहे. ते पाहतोय अपील झाली होती, मात्र अपील इथे फेटाळून लावलेली आहे पंचांनी. बॅटला हलकासा स्पर्श झाला होता. एक सिंगल धाव मिळाली. एका सिंगल धावेने धावसंख्या आता 20 या आकड्यावरती. बघा तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि आता 20 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. पहिल्या मॅचमध्ये फक्त 22 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं होतं आणि ते टार्गेट चेस देखील झालं. इथे आपण पाहतोय आता 20 धावा धावफलकावरती लागल्यात. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारतोय वाघरलपाडा हा संघ. इथे पाहतो आपण मिस्टॅमिंग इथे देखील झाला. विकेट किपर चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आणि पाहूया दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज बाद झालेला आहे. थँक्यू डिझाई. नव्याने फलंदाज रोशन येतोय. रोशन कान्हात. रोशनचा फटका ते मुस्तामिंग झालाय. शतरक्षक दूरवरती आहेत. कृष्णा पोहोचलाय तिकडे. चेंडूला उचलतोय तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळाली. एका धावेने धावफलक पुढे सरसावला जाईल. 22 या आकड्यावरती या षटकातील बॉल टाकून झालेत 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आपण पाहतोय हे षटक देखील जलद गतीने ते कंप्लीट करताना दिसलाय गोलंदाज. या गोताची 2 षटकं देखील लवकर कंप्लीट झाली. बघा तसं कारण आहे की आपण पाहतोय कुठल्या प्रकारे मोठा फटका इथे अद्याप तरी आलेला नाही आहे आणि आपण पाहतोय डॉट बॉल हे जास्त आलेत. तेच कारण जे 3 षटकं जे आपण बघितली ही लवकर कंप्लीट झालीत. पहिले षटक थोडंसं आपण पाहतो लांबलं गेलं होतं, मात्र त्यानंतर सचिन चांगली बॉलिंग केली आणि त्या रुपेश देखील चांगली बॉलिंग करतोय. इथे बघा यशरक्षक थोडासा मिस्टेक करतोय, त्याचा फायदा इथे उचलला गेला आणि एक सिंगल धाव इथे बाईटच्या स्वरूपात ही कंप्लीट केली गेली. षटकाची समाप्ती, 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवरती 23 धावा 23 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. यस कम ऑन डिझाई. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आता सुरेश आलाय. सुरेश लोंढे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी वेगवान गोलंदाज आहे, वेगावरती स्वार झालाय. पहिला बॉल यष्टांच्या वरून ट्रॅव्हल झालाय, यष्टरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. चांगली सुरुवात. बघा पहिलं षटक जर आपण बघितलं तर खूप चांगली बॉलिंग इथे झालेली आहे गावरापाडा संघाची.
पहिलं षटक आपण बघितलं, कृष्णाने टाकलं, 15 धावा त्याने खर्च केल्या होत्या. मात्र सचिन, रुपेश खूप चांगला कमबॅक, आणि आता सुरेश देखील चांगला कमबॅक करताना दिसतोय स्लॉगरमध्ये. इथे बघा आणखीन एक डॉट बॉल येताना दिसतोय. ते बघा महेंद्र आणि आनंद बाद झाल्यानंतर कुठल्या प्रकारे आपण पाहतोय मोठा फटका आपल्याला दिसलेला नाही आहे. कुठल्याही खेळाडूने इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे आणि आलेला देखील नाही आहे मोठा फटका. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावली गेलेली आहे 23 या आकड्यावरती. या षटकातील 4 चेंडूचा खेळ तरी बाकी असेल. राहुल साठवण याला आपण पाहतोय स्ट्राईक वरती. यावेळेस पाहतो पण खूप चांगला फटका ते केला गेला आहे. लॉगरमध्ये क्षेत्ररक्षण चांगले क्षेत्ररक्षण झाले तिकडे. फेकी देखील चांगली झाले. फक्त एक सिंगल धाव मिळणार आहे बघा, फक्त सिंगल 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 डॉट बॉल. त्या व्यतिरिक्त आपण पाहतोय धावा येताना दिसत नाही आहेत. धावसंख्या आता 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. चेंडू गेला या लॉगरमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण झालं पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाकडनं. बॅकअप दिला गेला. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. यष्टरक्षक तिकडे बॅकअप देत नाही आहे. 3 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. 4थ्या धावेचा प्रयत्न होतोय. रोशन कानात इथे अडचणीमध्ये येताना दिसलाय आणि 4थी धाव घेत असताना रोशन कानात हा बाद झालाय. इथे देखील थोडासा मिस्टेक झाला होता आणि ते पाहूया काय घडलंय. तरी आज फलंदाज बाद झालाय बघा. सुरेश ज्या प्रकारे त्यांनी हा चेंडू गॅदर केला होता, थोडासा बॅलन्स बिघडला. मात्र इथे फलंदाज हा धावचीत झालेला आहे. धावसंख्या पाहतोय आपण 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉल टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारतोय वाघरापाडा संघ. सध्या तरी आपण पाहतोय भरपूर कमी धावा या धावफलकावरती लागल्यात असं मला काही हरकत नाही आहे, कारण 4 षटकांचा हा सामना आहे आणि आतापर्यंत फक्त 28 धावा या धावफलकावरती लागल्यात. शेवटचा एक बॉल बाकी आहे. या शेवटच्या बॉलवरती जर एखादा मोठा फटका जर येतोय, चौकार किंवा षटकार जर येतोय, तर एक सन्मानजनक स्कोर हा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळू शकतो. पाहूया शेवटचा बॉल बाकी आहे. इथे पाहतो आपण लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळून काढला गेला. एकदा तर कंप्लीट झालं. फेकी झाले यष्टरक्षकाच्या दिशेने आणि चांगला गॅदर, चांगला बॅकअप तिकडे दिला गेला. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये यस पंच 1 शॉटसाठी रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. चला पाहूया. पंच आपला निर्णय काय? कारण आपण पाहतोय यस थँक्यू एक सिंगल धाव असणार आहे. पंच धाव असणार आहे की नाही? एक धाव आणि विकेट. यस थँक्यू. कारण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाला. एक सिंगल धाव म्हणजे धावसंख्या 29 आणि 30 धावांचं टार्गेट इथे ठेवलं गेलंय.
30 धावा या जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील, त्या म्हणजे सत्यनारायण स्पोर्ट्स गावरापाडा टीमला. चला जाऊया डीजे कडे, ऐकूया सुमधुर संगीत. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. कृष्णा आणि विनोद अशी ही सलामीची जोडी आपण पाहतोय. 30 धावा, 30 धावांचं टार्गेट आहे. 30 धावा चेस करण्यासाठी हे दोन फलंदाज खेळपट्टीवरती उतरलेत. इथे पण पाहतोय पहिला चेंडू इथे अचूक टप्प्यावरती पडला गेलाय. डॉट बॉलने इथे सुरुवात केली गेली. इथे पण पाहतोय इथे देखील डॉट बॉल येताना दिसतोय. बॅक टू बॅक दोन चेंडू हे डॉट टाकले गेलेत. पाहतोय 30 धावांचं टार्गेट आहे. म्हणजे हे 30 धावा चेस करणं थोडंसं कठीण होऊ शकतं, ते म्हणजे गावरापाडा टीमसाठी, कारण बॉलिंग ही खूप चांगली होताना दिसते. पहिले दोन चेंडू अचूक टप्प्यावरती पडले, मात्र हा तिसरा चेंडू जर पण थोडासा बाहेर पडला आणि पंचांनी सांगितलंय की हा चेंडू आता वाईड असणार आहे. म्हणजे या एक्स्ट्रा धावीने आता धावफलकाला सुरुवात झालेली आहे. इथे चौकार येताना दिसतोय आणि या चौकाराने धावसंख्या आता 5 या आकडावरती. 3 बॉल टाकून झालेत, धावसंख्या 5. 30 धावा या जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. पहिले दोन चेंडू आपण पाहतो खूप चांगल्या टप्प्यावरती टाकले होते. इथे ओरपिच बॉल होता आणि त्याचा फायदा उचललाय. चेंडू गॅप मध्ये निघून जातोय. बघा शतरक्षाकडे कुठली संधी नाही आहे. बॅक टू बॅक चौकार. मगर
थँक्यू डीजे. बॅक टू बॅक दोन चौकारले धावसंख्या आता वेग पकडताना आपण पाहतोय 9 धावा या धावफलकावरती लागलेल्या जात आहेत. 9 रन्स ऑन द बोर्ड. राहुल याचा एक आणखीन एक चांगला चेंडू आपण पाहतोय. मात्र पंचांच्या मनामध्ये थोडासा डाऊट निर्माण झाला होता. त्यांनी सांगितलंय की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. 1+1 अशा 2 धावा आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. धावसंख्या आता दुहेरी प्रवेश करत असताना 11 धावा धावफलकावरती लागल्यात. विनोद आपण पाहतोय आता स्ट्राईक वरती आलेला आहे आणि आलेला एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र बॅट अँड बॉल संपर्क होताना दिसत नाही आहे. चेंडू ते डॉट. धावसंख्या पाहतोय 11. मॅच जिंकण्याकरता अजूनही 19 धावेंची आवश्यकता आहे. ते मिसटायमिंग झालाय. मात्र इनफिल्डच्या वरून हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक पोहोचलाय तिकडे. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. फेकी थोडीशी खराब झाली. मात्र बॅकअप नाही आहे. तिसरी धाव देखील इथे कंप्लीट झालेली आहे. बघा चौथ्या धावेचा जर प्रयत्न झाला असता कदाचित चौथी धाव देखील इथे कंप्लीट होऊ शकली असती. मात्र 3च धावेवरती इथे समाधान मानावं लागतंय. या 3 धावा आल्या. या 3 धावेने धावसंख्या आता 14 या आकड्यावरती. 14 रन्स. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मॅच जिंकण्याकरता अजूनही 16 धावेंची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 16 धावेंची गरज. 18 चेंडू 16 धावा. पाहूया दुसरा षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय. ज्या प्रकारे धावा बनवल्यात वाघरा टीमने, मित्र म्हणेन कुठेतरी कमी धावा त्यांनी धावफलकावरती ह्या लावलेल्या आहेत. कुठेतरी 40+ जर धावा असत्या तर एक चांगला मॅच इथे पाहायला मिळाला असता प्रेक्षकांना. मात्र सध्या तरी एकतर्फा सामना इथे प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 18 बॉल आणि 16 धावेंची आवश्यकता. महेंद्र येतोय. महेंद्र परेड. पहिला बॉल खोडब्याचा होता. पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. आउटफिट थोडीशी खराब आहे तिकडे. चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल झाला. आउटफील्डमध्ये थांबल्यानंतर 2 धावा घेण्याची संधी मिळाली. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धाव्याने धावसंख्या आता 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन दी बोर्ड. 16 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 14 धावींची आवश्यकता आहे. पुल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होईल का? शतरक्षक आलाय तिकडे. मात्र खराब शतरक्षक झालाय. चेंडू सरळ निघून गेलाय. मस्तक पे दस्तक देत असताना हा चेंडू 6 धावांकरता षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या आता 22 या आकड्यावर आपण पाहतोय. 22 धावा धावफलकावरती लागले गेलेत. साईडला हा फटका देखील गेला. मिड विकेटमध्ये शतरक्षक आहे तिकडे टीममध्ये. फेकी थोडीशी खराब झाली आणि आपण पाहतोय जास्त फायदा उचलण्याचा प्रयत्न होत नाहीये. फक्त एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली गेली. इथे बघा खूप चांगला फटका ते खेळला गेलाय. चेंडू जातोय लॉंग ऑफ मध्ये. शतरक्षक आहे तिकडे. चांगलं शतरक्षण झालंय. एक सिंगल धाव. षटकार लागल्यानंतर आता कमबॅक होताना दिसतोय गोलंदाजाचा. मात्र इथे विकेट्स घ्याव्या लागतील. मॅच जिंकत असेल तर विकेट्स येणं फार गरजेचं आहे. मात्र फुल टॉस चेंडू. चेंडूला पुन्हा एकदा स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलाय आणि हा चेंडू आता बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावांकरता चौकार येतोय. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 28 आकड्यावरती. आता 2 धावेंची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. शेवटचा एक बॉल बाकी असेल आणि 13 बॉल आणि 2 धावेंची आवश्यकता. बघा पहिला सामना देखील 2 ओव्हरमध्ये फिनिश झाला आणि हा सामना देखील 2 ओव्हरमध्ये फिनिश होताना दिसेल का पाहूया. 1 चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता आहे. मात्र हा चेंडू येतो या निर्धाव. षटकाची समाप्ती म्हणजे अजूनही वाट पाहावी लागणार आहे. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये इथे 2 धावेंची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू 2 धावा.
इथे स्लम सापडलाय, ईस्टर्नच्या मध्ये सापडलाय कृष्णा. पंचांनी सांगितले की हा फलंदाज बाद आहे, पहिला गडी बाद होतोय कृष्णा लोंढे. थँक्यू डीजे. गौरव येतोय न्यू बॅटर. इथे पहा गौरव आला आणि गौरवने देखील एक मोठा फटका केला, गॅपमध्ये फटका ते खेळून केला आणि विजय चौकार गौरवच्या बॅटमधून. हा सामना आता इथे जिंकलाय सत्यनारायण स्पोर्ट्स गावरापाडा टीमनं. हळलक सोनूदेवी वाघरपाडा. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच श्री सत्यनारायण स्पोर्ट्स गावरापाडा टीम. आपण जातोय लगेच मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅच सचिन लोंढे, ज्याने 4 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स मिळवले. सचिन लोंढे मॅन ऑफ द मॅच.